आमचा बारका बंधू रोज रानात जातोय व्यायाम करायच्या नाद आणि काय करतोय काय कळणाच आहे गाड्या तब्येत तर काय व्हाय ना हे जरा आज रानात जाऊन बघूनच येतो जरा आयला होय ना व्यायाम तर करतोय तब्येत तर व्हाय ना कस काय अरे दादा म्हैस नाही दूध प्यायला मला मग कशी तब्येत होणार. तर तुला एक म्हैस आणतो आज बर बर आण. जरा ही वैशिष्ट्य सांगा की तिथं हा तिने काय वैशिष्ट्य सांगा तुम्हाला. जेवढे जेवढे महाराष्ट्र केसरी हिंद केसरी झाले ते इथं दूध पिऊन झाले. तुम्हाला कशाला पाहिजे. आमच्या बारक्या भावाला महाराष्ट्र केसरी करायची नाव घेऊन आता काय ह्याची किंमत काय तुम्हाला सुसन का. काय 10,000 वाढून दिलं 1,60,000 आणि दिलं द्या म्हैस नाव घेऊन. अरे आणि थांब 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 बोल ना दादा. काय तू काय रे अरे त्या म्हशीच्या दुधावर महाराष्ट्र केसरी झाले हिंद केसरी झाले तू तर अजून काय असं द्यायला अयो अरे दादा मी बी होईन महाराष्ट्र केसरी. अरे कधी 3 वर्ष झालं की आता अरे चालू आहे मेहनत. चल त्या म्हशीवाल्याकडे बघू कसं काय चल बरं. 3 वर्षानंतर हॅलो हॅलो म्हण उठाले रे देवा. लावली वो झाला काय की महाराष्ट्र केसरी आमचा बी. अहो, कशाचा महाराष्ट्र केसरी पाहुणं हो का काय ह्याचा अंगाचं मास झालं नाही राव. कस काय बर. आता तुम्ही म्हणलात राव इथं दूध पिऊन तुम्ही महाराष्ट्र केसरी झाला हिंद केसरी झाली इथं साधा ग्रामपंचायत केसरी सुद्धा चालणार राव. आणि दूध कसं पाहिजे होतं तुम्ही. दूध हाताने काढून आपलं चरवीत पाजत होत त्याला काय राव पाहुणं तसं असतं होय कुठं. मग डायरेक्ट म्हशीला पाजावं लागतंय. आता तुझ्या तर